नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदिवडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधील एक न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा मुद्दा आज आपण हा पॉइंट पाहणार आहोत। तर या अगोदर आपण केप्लर्स लॉ पाहिलो होतो आणि या केप्लर्सच्या लॉ मध्ये आपण केप्लर्सचे तिन्ही नियम पाहिले होतो। केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर्स सेकंड लॉ आणि केप्लर्स थर्ड लॉ। तर आता आपल्याला पाहायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। तर या आकृतीमध्ये या पॉइंट मध्ये आपल्याला एक डायग्राम बघायची आहे। एक लक्षात घ्या, m1 and m2 are the two masses. m1 and m2 are the object. Two masses have the m1 and m2. Then F is the force of m1 and F is the force of m2. Then m1 and m2 the distance between the d. म्हणजे लक्षात घ्या, m1 आणि m2 हे दोन वस्तू आहेत आणि या दोन वस्तूंमध्ये हे F म्हणजे काय आहे, फोर्स आहे आणि ह्या दोन वस्तू मधला जो अंतर आहे तो दाखवला आहे d. d म्हणजे काय, डिस्टन्स न दाखवलेला आहे। तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की लक्षात घ्या, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफिनाइट फोर्स। म्हणजे लक्षात घ्या, काय म्हणलंय, एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येक वस्तू काय करते, युनिव्हर्स मधली प्रत्येक वस्तू एका वस्तूला अट्रॅक्ट करण्याचं काम करते आणि ते कशामध्ये, एका डिफिनाइट फोर्स मध्ये। म्हणजेच काय म्हणायचं आहे, हे m1 आणि m2 हे जे दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तू काय करणार आहेत, एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत त्याच्या डिफिनाइट फोर्स मध्ये। त्याच्यानंतर आता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस। आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय, ह्या ऑब्जेक्टचे जे फोर्स आहे ते फोर्स कसे आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। आता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि कोणासोबत, मासेस ऑफ द मासेस अँड द ऑब्जेक्ट युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम। म्हणजे लक्षात घ्या, आणि हे युनिव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। म्हणजेच त्याच्यामध्ये काय म्हणले, लक्षात घ्या, जे फोर्स आहे ते फोर्स कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये आहे, कोणासोबत, प्रोडक्ट सोबत आणि मासेस सोबत। आणि जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट कसे आहेत, युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत, कोणासोबत, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम। म्हणजे त्या दोन वस्तू मधील जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला म्हणजे वर्गाला काय ते युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बघा, टू ऑब्जेक्ट विथ मासेस m1 and m2 म्हणजे लक्षात घ्या, हे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि ह्या दोन ऑब्जेक्टचे जे मासेस आहे ते आहे m1 आणि m2। आता त्यानंतर काय म्हणले, ऍट अ डिस्टन्स, आता ह्या दोन वस्तूंमध्ये जे अंतर आहे तो आहे d. d म्हणजे d फ्रॉम इच अदर। त्याच्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू बॉडीज म्हणजे m1 आणि m2 ह्या दोन बॉडी मधला जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे ते ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्सप्रेशन केलेला आहे तो म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर। म्हणजे काय म्हणले, हे F आहे, F म्हणजे फोर्स आणि हे m1 आणि m2 म्हणजे काय, दोन वस्तूचं मास आहे आणि ह्या दोन वस्तूचं मास कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फोर्सला, आणि कोणाला व्यस्त आहे, d स्क्वेअरला म्हणजे डिस्टन्सचा वर्ग। म्हणजेच और F इज इक्वल टू G, G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे m1 आणि m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर, ह्याला इक्वेशन नंबर 2। त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता G ची आपल्याला व्हॅल्यू बघायची आहे। तर स्मॉल g म्हणजे काय, एखाद्या वस्तूचं ग्रॅव्हिटेशन आणि कॅपिटल G म्हणजे काय, कॅपिटल G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। म्हणजे जे कॅपिटल G आहे त्या कॅपिटल G ला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असं म्हणतो। त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे SI युनिट ऑफ द G। आता G चं जे SI युनिट आहे, G ची व्हॅल्यू आपल्याला माहित, म्हणजे G ला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो। तर आता G बरोबर काय, न्यूटन मीटरचा वर्ग भागिले kg चा वर्ग म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय kg स्क्वेअर। त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू ऑफ G। आता G ची जी व्हॅल्यू आहे फर्स्ट मेजर्ड बाय द हेनरी कॅव्हेंडिश, म्हणजे G ची व्हॅल्यू पहिल्यांदा कोण मेजरमेंट केलेला आहे, हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने। त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता ह्याच्यानंतर आपल्याला G ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6.673 म्हणजे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय kg स्क्वेअर। आता लक्षात घ्या, इथं तीन रिकाम्या जागा आहेत, एक आहे बघा SI युनिट ऑफ द G काय आहे,
न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय केजी स्क्वेअर. त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश आणि द व्हॅल्यू ऑफ जी किती आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय केजी स्क्वेअर. अशा प्रकारे आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलेलो आहोत. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा.